नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. मी सांगू इच्छितो मंडळी, आपल्याकडे प्रामुख्याने 3 व्हरायट्या ज्या आहेत त्या आपण आपल्या भागासाठी उत्पादन घेण्यासाठी एकदम सफिशियंट आणि अनुकूल व्हरायटी आहेत. याविषयीचीच माहिती आपण पाहत असताना या ठिकाणी पाहू शकता. ही आहे डायमंड व्हरायटी, दुसरी आहे वागा, ज्याला की वागा ब्राझील आपण म्हणतो, आणि तिसरी आहे वरुण. ह्या सगळ्या ज्या काही व्हरायटी आहेत ह्या सर्वांच्या परिचयात आहेत. यानुसार आपण जे आहे मंडळी याचा सविस्तर जी काही माहिती आपण सांगणार आहोत. यामध्ये हे जे नाव आहेत, हे कशा पद्धतीचे नाव आहेत, याचे टेक्निकल नाव काय आहेत, याचा गुणधर्म काय, जाती कशा ओळखायच्या, उत्पादन किती आहे आणि एकरी किती बियाणं टाकायचं, हे अगदी थोडक्यामध्ये आणि समजेल अशा भाषेमध्ये आपण या ठिकाणी सांगणार आहोत. सुरुवात करण्या अगोदरच सांगतो मंडळी, जी काही सुरुवातीची व्हरायटी आहे डायमंड नावाची, जिचं की टेक्निकल नाव जे आहे ते HPR 35 आहे. हिला जर पाहिलं, हिची जी काही जात आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता एकदम गडद रंगाचं जे काही बियाणं आहे, किंवा याचा जो कलर जर पाहिला तर हा चॉकलेटी रंगाचा कलर आहे. यानुसार ह्याच्यामध्ये जे आहे मंडळी दुसरी कुठलीही प्रकारची भेसळ येत नाही किंवा काही नाही. HPR 35 म्हणलं की एकदम प्युअर चॉकलेटी आणि मोठ्या स्वरूपामध्ये बियाणं तुम्हाला उपलब्ध होईल. दुसरी जी व्हरायटी आहे वाग्या, जिला YBR 902 तिचं टेक्निकल नाव आहे. यामध्ये फक्त तुम्हाला काळजीपूर्वक एक आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. ही जी व्हरायटी आहे, ही व्हरायटी निघाल्यावर एकदम पांढरा शुभ्र रंग त्या ठिकाणी राहतो. हे जे बियाणं आहे ते थोडंसं जुनं आहे, मागच्या वर्षीचं बियाणं. या बियाण्यावर पांढरा कलर आणि जी काही बियाण्यावर असणारी लाल छटा यावर असते. लाल जो काही कलर आहे आणि पांढरं या स्वरूपाचं जर बियाणं असेल तर ही जात YBR 902 म्हणजेच आपण वाग्या म्हणून हिला ओळखतो सर्व शेतकरी. तिसरी जी जात आहे सर्वांच्या परिचयाचीच आहे, वरुण 94040. हिला जे आहे ओरिजिनल नावानं जे काही विचार आपण म्हणतो तेच तिचं टेक्निकल नाव देखील आहे. याच्यामध्ये जो काही फरक आहे, याचं जे बियाणं आहे मंडळी एक लक्षात घेणं महत्वाचं आहे. वाग्या म्हणजे YBR 902 आणि वरुण ही जात शक्यतो सहजासहजी ओळखायला येणं कठीण आहे. जर दोन्ही मधला फरक पाहिला तर कॅमेऱ्यामध्ये तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला फरक त्या ठिकाणी जाणवणार नाही. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे वाग्या व्हरायटीवर लाल छटा येते आणि जो काही वरुण व्हरायटीचं बियाणं आहे यावर इटकरी कलरची छटा येते. दोन्ही बियाणे जे आहेत दिसायला एकदम सेम आहेत. यामध्ये फक्त आपल्या शेतकऱ्यांची गफलत होऊ शकते, त्यामुळे एवढी काळजी घेणं महत्वाचं आहे. लाल जर छटा किंवा लाल रंगाची जर काडी बियाण्यावर असेल तर त्याला वाग्या म्हणजे YBR 902 म्हणायचं, आणि ज्या ठिकाणी इटकरी कलरची छटा आहे, इटकरी बियाणं जर त्या ठिकाणी असेल तर त्याला निश्चितच वरुण हे बियाणं त्या जातीचं आहे असं आपल्याला लक्षात येईल. तर यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्या सर्वांना आपण लागवड करणार आहोत, आपल्याला उत्पादनाची उत्सुकता असेलच की कुठली व्हरायटी कशी उत्पादन देते, कुठली व्हरायटी उत्पादन आणि कुठल्या जमिनीत कुठली करावी ही अगदी थोडक्यात सांगणार आहे. वरुण पासून सुरुवात करतो मी मंडळी. वरुण जी व्हरायटी आहे आपण हलक्या ते मध्यम प्युअर हलक्या जमिनीमध्ये पण आपण हिचं उत्पादन घेऊ शकता. हे जे आहे एकरी 30 किलो आपल्याला बियाणं पेरायचंय. जर्मिनेशन नुसार 25 ते 30 किलोच्या दरम्यान आपण त्या ठिकाणी बियाणाची पेर करू शकता. बियाणं निवडत असताना तुम्ही जर बियाणं आणलं तर 100 बिया टाकून आपण घरगुती पद्धतीने बियाण्याचं जर्मिनेशन चेक करणं महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने मग बियाणं काही ठिकाणी 25 ते 30 किलो किंवा 30 ते 35 किलो देखील आपल्याला टाकायला लागेल. तर यामध्ये जे आहे मंडळी याचं सरासरी 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला वरुण जातीपासून मिळू शकतं. ऍव्हरेज जर बघायला गेलं, वरुणचं जे ऍव्हरेज आहे 12 ते 15 क्विंटलचं तुम्हाला सांगितलं. यानंतर जे आहे वाग्या YBR 902 याचं देखील आपल्याला बियाणं 30 किलो पर्यंत आपल्याला एकरी बियाण्याचं त्या ठिकाणी पेरणी करताना लागवड करायची. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरी जे आहे टोकन साठी एकरी 20 किलो बियाणं आपल्याला तिन्ही व्हरायटीचं आपण वापरणं महत्वाचं आहे. वाग्या जो आहे काय सांगताना वाग्याचं जे उत्पादन आहे 8 ते 10 क्विंटल पर्यंत आपण, किंवा यवाना 10 ते 12 क्विंटल पर्यंत पण आपण उत्पादन याचं आपल्याला या व्हरायटी पासून मिळू शकतं प्रॉपर नियोजन झालं तर. तिसरी सर्वात जी काही व्हरायटी आहे आपली HPR 35 म्हणजे डायमंड व्हरायटी चॉकलेटी रंगाची. हिचं बियाणं आपण 30 किलोच्या पुढे जरी पाडलं तरी सफिशियंट राहील. याचं कारण आहे हे बियाणं जे आहे हे बियाणं खूप मोठ्या प्रमाणात आहे. याची जी साईज जर पाहिली तर सगळ्यात मोठं बियाणं असल्यामुळं 30 किलो जे आहे प्रमाण थोडंफार कमी जरी झालं तर 32 ते 35 किलोच्या दरम्यान आपण त्या ठिकाणी याचं उत्पादन घेऊ शकता. बियाणं जे आहे ते 32 ते 35 किलो पर्यंत पण आपल्याला वापरणं महत्वाचं बियाण्याच्या साईज नुसार. सरासरी जे आहे 30 ते 32 किलोचं त्या ठिकाणी आपल्याला पेरणीसाठी वापरणं महत्वाचं आहे. आणि याचं जर उत्पादन आपण पाहिलं 7 ते 8 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला जे आहे HPR 35 या डायमंड व्हरायटी पासून 100% मिळू शकतं.
तर भावाचं जर पाहायला गेलं मंडळी, तर जर आतापर्यंत सरासरी मार्केट जे आहे, वरून जर आपण वरूनची सुरुवात केली, वरून जे आहे 5 ते 6,000 रुपये क्विंटल पर्यंतचा भाव जो आहे आतापर्यंतचा मार्केटचा राहिलेला आहे. पण त्या अनुषंगाने ही जी व्हरायटी आहे उत्पादन जास्त देणारे असल्यामुळे पैसा भरपूर जुळतो. कारण 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन व्यवस्थित निघाल्यामुळं ते देखील आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये यापासून आपल्याला व्हरायटीपासून पैसे मिळू शकतात. दुसरी जी आहे वाघा ब्राझील म्हणजेच YBR 902, याचा जे आहे भाव एक 7 ते 8,000 रुपयापर्यंतचा आतापर्यंतचा जो काही भाव आहे, मागील 2 वर्ष असतील 3 वर्ष असतील या स्वरूपातला भाव राहिलेला आहे. आणि सगळ्यात जास्त जो काही भाव आहे तो HPR 35 म्हणजे डायमंड व्हरायटीला आहे. 10,000 प्लस भाव आतापर्यंत राहिलेला आहे. पण मंडळी, व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एक विनंती आम्ही करतो की हा जो बाजार भाव आहे हा फक्त अंदाज आहे. यावर आमचं चॅनल असेल किंवा मी जे आहेत यावर आपल्याला ठाम असं सांगू शकत नाही की याच पद्धतीनं, पण आतापर्यंतचे जे काही भाव आहेत हे या स्वरूपात राहिलेले आहेत. आणि यानंतर देखील याच्यामध्ये फक्त मागणी आणि पुरवठ्यामध्ये जर कमी जास्त झालं तर 1,000-2,000चा भावामध्ये फरक राहू शकतो. एक आयडिया म्हणून त्या ठिकाणी आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार आम्ही हे सर्व भाव सांगतो. तर डायमंडचं जे आहे मागील 2 वर्षापासून जे काही थोडंसं गैरसमज पसरला होता की डायमंडला व्यापारी घेत नाहीत किंवा उतार कमी असतो किंवा भाव कमी असतो, तर डायमंडला पण उतार भरपूर आहे आणि व्यापारी वर्ग पण घेण्यासाठी अशी काही अडचण नाही. आपण डायमंड व्हरायटी पण करू शकता. उत्पादन भले कमी असेल तर 2 पैसे 10,000 प्लस 10, 12, 13,000 पर्यंत याचा जे आहे क्विंटलचा भाव राहू शकतो.